नाही झाली तरीही चालेल, पण ही विटंबना थांबवा. थांबवा ही प्रतारणा. हो, मलाच बघवत नाही आता. बघा जरा, लोकांचा क्रोध, घृणा, निंदा, छळ हा सगळा घुसमट करणारा काळोख आहे. प्रकाशाची तिरीप तरी आहे का हो तिच्यापाशी? आणि या काळोखात सखूचं आयुष्य कसं बहरणार? आणि आहे काय म्हणता हो? हा, नाही बस, त्यांना पुरे झालं. आनंदाचा, आत्मसन्मानाचा, संजीवनी देणारा प्रकाश आणा आता तिच्या आयुष्यात. कोमेजून जाईल हो. देवी, प्रकाशाचा जन्म हा काळोखाच्या गर्भातूनच होतो. नाही नाही नाही, मला ना आता हे तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. मोठे मोठे शब्द वापरून दुःख कमी होणार नाहीये. बरं बरं बरं, एक शब्दही वापरत नाही. तुम्ही असं करा, डोळे मिटा. अहो मिटा. हा, आता 300 वर्ष पुढे काय होणार आहे हे तुम्हीच बघा. काय दिसतंय देवी? राहुळ आहे. आज चला. आता काय दिसतंय? अहो, हे तर आपलंच राहुळ आहे. देवी, आता जरा मागे वळून बघा. सखू, सखूचं राहुळ. आणि समोर पाहताय ना, ती सखूची समाधी आहे. अगं बाई, किती छान. देवी, सखूची ही योग्यता आहे. सखू एक दिवस या संतपदावर पोहोचणार आहे. जिथे सखूचा पुतळा जाळला होता त्याच जागेवर काही वर्षानंतर असंच सखूचं मंदिर उभं राहील. सखूचा साधारण पासून असाधारण होण्याचा प्रवास सुरू आहे. तसं बघितलं, तिच्या वाटेतले दुःख, क्लेश हे तिच्या बरोबर आपणही सोसतोच आहे ना. सखू आपल्यासाठी वेगळी आहेच कुठे. मी जणू माझीच चिता जळताना बघते. विठुराया, घरातल्या गावातल्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार आहे रे. ही कोण आहे? आणि माझ्या पुतळ्याची राख इतक्या भावुक होऊन का भरतीये? राख उचलताना हात भाजतायत, चटके लागतायत, पण तरी सगळं सहन करत ती राख मडक्यात भरते. माझ्याबद्दल इतकी इतकी आपुलकी हिला का वाटतेय? ही गळ्यातली माळ ओळखीची वाटतेय. कुठे बरं पाहिली होती?
असेल ही? बघितलंच पाहिजे.